गुड मॉर्निंग, स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज चालू आहे आपण आपल्या शेतामध्ये डबल वापस, कारण की आपलं राहिलं होतं कालचं काम तिथं. तर इथं बसली लुसी आणि हो चालू आहे आपण आता बेलर घेऊन आपल्या शेतात. ही आपली गाडी आहे मित्रांनो. गाडी आपण घेऊन जात नाही का, कारण की तिच्यात पेट्रोल नाही, टाकायला आपल्याला पैसे नाही. तर चला इथून निघूया, पटकन इथून जाऊया. आता असं आपल्या वावराचा रस्ता तिकडून नाही मित्रांनो. तर चला हा बेलर घेऊन आपल्याला जायचं आहे अर्जंट. ह्या बेलरचं काय काम आहे काय नाही, आता हे शेतात गेल्यावर पाहूया आपण. तर मग मित्रांनो, तुमचं काय चालू आहे? माझं चालू आहे अशा बेजारी. तुम्ही बघू शकता की आता बॅलर घेऊन आपण चालू आपल्या शेतामध्ये. इकडे बघू शकता केळाचा बाग आहे आणि निसर्ग आहे मित्रांनो एकदम छान. तर चला मग भेटूया तुम्हाला आता डायरेक्ट शेतात गेल्यावर. तर मग मित्रांनो, आपण आपल्या रस्त्यानं आलो. तुम्ही बघू शकता की आता आपण येईल समजा अर्ध्या मधात अजून आपलं वावरलेलं आम्ही मित्रांनो. आणि हे बघू शकता लई त्रास होऊ राहिला आहे, कारण की हे जे डॉक्टर रोज आहे ना, हे भक्कम आहे मित्रांनो. कारण की हे बघा, हे आपल्याला भरपूर लांब आलं ना, तर टेकलं नाही कुठंच. डायरेक्ट आपल्याला तर आपल्या शेतात जाऊन टेकवायचं आहे. चला मग भेटूया शेतात गेल्यावर. तर मग आता आपण आपल्या शेतामध्ये इथं आलेलो आहे आणि बॅलर आपण इथं ठेवलेलं आहे. त्याचं काय काम आहे मी तुम्हाला इथं नंतर सांगेन. पण आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, ह्यो जो लाकडाचा गॅप दिसतो तुम्हाला, हालही झाला आहे मोठा. त्याच्यामध्ये आपल्याला एक एक लाकूड टाकायचं आहे. हे बघू शकता भरपूर लांब गॅप होईल, तो तिकडचा पण गॅप होईल त्या मोठा. तर चला मग हलके फुलके लाकडं का होईन पण टाकून देऊ आपण, कारण की मग इथं थोडंफार याला सहारा होऊन जातो. तर चला मग लागूया कामाला. मला तर वाटतं इथे एक लाकूड होतं आणि इथे एक लाकूड असेल बहुतेक. पण ते आता काही सापडं ना, त्याच्यामुळं आपल्याला इथे एक लाकूड टाकण्याचे मित्रांनो. आणि हे बघू शकता आपलं शेत आहे मित्रांनो. हे याच्यात चालू आहे आपलं काम. ते काम बघू शकता किती गावतात चालू आहे. आणि बघूया काय काय होते काय काय नाही. तर आज इथं पण एक लाकूड टाकायचं आपल्याला. लाकडं बघूया एकदा किती आपल्यासोबत. तर मग मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपण आपल्या शेतामध्ये भरपूर टाईम झालेला आहे ना. आपण लाकडं जमा करणं बी चालू केलेत मित्रांनो. तुम्ही बघू शकता की इथं आपण लाकडं जमा करून टाकलेले आहेत. हे लाकडं आपल्याला ते रवायचे आहेत मित्रांनो, एक एक करून. तिकडं पण रवायचे आणि इकडं पण रवायचे. तर चला मग करूया कामाला सुरुवात. आता इथं पार लपून ठेवली होती, त्या लपून ठेवलेली पार आपली जागेवर आहे का नाही ती आता पण इथं पाहणार आहोत. कारण की इथं बघू शकता तुम्ही, इथं काहीच म्हणजे आपल्या शेतातून कुठून बी आपल्या वावरात इथे येतं. ते फक्त इकूनच आपण एक कुंपण करेल, माहिती आपण नाही करेल, दुसऱ्यां करेल. ते दुसऱ्याच्या वावरातले तुम्ही हे बघू शकता की आता आपण इथं ठेवली ती कुठेतरी. ती आता आपल्याला पाहा नाही आणि ही सापडते का नाही मी तुम्हाला सांगतो आणि मग भेटतो तुम्हाला नंतर. आहे आणि आपलं काम आहे मित्रांनो, ते आता पेंडिंग नाही पडणार. आपलं काम आता जारी राहील. तर चला मग करूया पहिला खड्डा. झालं जेवण बघू शकता, वांग्याची भाजी आणि वरणी, कांद्याची पाते, खारी आणि हे काय म्हणता याला कांदा आहे, चटणी आहे, पोळ्या आहे. आणि चाललं आमच्या या शेतामध्ये जेवण. वातावरण बघू शकता तुम्ही किती मस्त इथं झालेलं आहे इथं. आणि इकडून आभाळ पण आलेलं आहे. पाणी यायची शक्यता जरा दाट झाली गेली. आमचं काम इथं चालू आहे आणि आम्ही इथंच बसलो जेवायला. चला घेऊया पटपट जेवण करून, नंतर भेटतो मी तुम्हाला जेवण झाल्यावर. तर मग मित्रांनो, आपल्या इथे जेवण झालेलं आहे आणि तुम्हाला सांगतो की आता हे सगळं आवरणं मला लागणार आहे, कारण की बाबा काही आवरणार नाही, मलाच आवरणं लागत आहे. तर चला मग घेऊया पटपट, हे बांधून ठेवून लागेल, नंतर आपल्या कामाला आपण सुरुवात करूया. तर चला मग मित्रांनो, भेटूया तुम्हाला काम करायच्या टायमाला. आपले जेवण घेऊन इथं झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं ते मी समोर सांगतो. बाबाचे जेवण झाले, बाबा आता आराम करून राहिले तिथं. आणि आपल्याला काय करायचं माहिती आहे, काही इथलच्या लाकडं काही आपल्याला कळलं. आता काय करायचं आहे, तिकडं दोरी बांधायची एक, आणि इकडे एक दोरी बांधायची, आणि एक तिकडं बांधायची आणि एक इकडं बांधायची, म्हणजे की ते लाकूड बरोबर मदत आलं पाहिजे इथं कुठंतरी. तर चला मग एकदा पटकन आपण कॅकतड बघूया आणि कॅकतड बांधूया, जेणेकरून आपलं मग इथं चुकायला नको. चला भेटूया तुम्हाला नंतर. मोजणं झाल्यावर मी सांगतो तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसं कसं करावं लागतं इथं. तर मग मित्रांनो, पाणी इथं जास्त चालू झालेलं आहे. बाबा बी आता घरी गेले, ते वापस आले, पिंची जाऊन गेली ती घरी. तर तुम्ही बघू शकता की किती मस्त इथं वातावरण झालेलं आहे. पाणी आलं आहे तर पिकं सगळं चांगलं झालेलं आहे. आणि आता जे डवरे आणणं चालू होते ना, ते बंद झाले आणि ते गेले बैल घरी घेऊन. आता कारण की पाणी मित्रांनो उघडून यायला चालूच आहे. झडकं लागायची शक्यता जरा दाट आहे, कारण की पाणी जास्त सांगेल मित्रांनो ह्यो. तुम्ही बघू शकता की आमचं जे काम आहे ना, ते आता थोडंफार इथं राहिलेलं होतं की थांबणं. आम्ही चाललो मित्रांनो आता घरी, कारण की इथं काही काम चालत नाही, कारण की ती पार मित्रांनो हातातून सटका लागली. तर चला मग इथून आता सगळं बारदाना पण आपलं घेतलेलं आहे. त्याच्यात आपल्या जेवायचा डबा गिवा आहे. तर इथून चला जाऊया पटकन, नाही तर मग पाणी जास्त आलं डबल परेशानी होईल. तर झाले ना, पाणी नव्हतं तर पिकं बघू शकतो तुम्ही. आता पिकं कशी टावकारलेत, तर म्हणजे जास्त काही फरक पडला नव्हता. असं भरपूर आभाळ येणं चालू झालं पण मध्ये तर असं ऊन तपलं होतं ना की पाणीच बंद झालं. तर आता मस्तपैकी ते चालू झालेलं आहे. पाणी बघू शकतो, पाणी मस्त पाणी पडायला लागलं आता, झडकं लागल्यासारखं. तर चला मग आपल्याला आपलं घर आलं जवळजवळ.
भेटतो तुम्हाला आता घरी गेल्यावर. आपल्याला आपल्या नेटमध्ये जायचं आहे, तिकडं आपली नेट आहे मित्रांनो, ती दिसते ढवळी ती. आणि बघूया तिथे जाऊन काही काम जर असलं करूया, नाही तर मग मस्त आराम करूया आता सध्याच्या घडीला. तर मग मित्रांनो आम्ही आता घरी आलो होतो आणि तुम्ही बघू शकता की आम्ही डबल वापस चालू आहे, कारण की मित्रांनो पाणी उघडलं आहे. आता आपण वावरातून निघलो तेव्हा पाणी बघू शकता तुम्ही किती होतात. आणि घरी आलो आहे आणि हे बघू शकता पायात अजून बुटं तसेच आहे. अजून घरात पण गेलेलो आहे. टॉमी आणि लुसी इथं दोघं जण आहेत. घरी गेलो, पाणी गिनी पेलं, जेवण घेऊन करून आता आम्ही चाललो आहे डबल वापस शेतात. तर चला मग आपलं जे काम चालू आहे तेच करायचं आपल्या शेतात जाऊन. बाकी दुसरं तर काही भांड्याचं कसे करायचं नाही. गजानन महाराजाचं मंदिर आहे मित्रांनो, दर्शन घ्या. हे रबलाचं झाड आहे तुम्ही बघू शकता. आणि इथं चालू आहे मित्रांनो आता हे हळद निंदणं. चला त्यांचं चालू देऊ, आपण जाऊया पटकन इकडून. तर मग मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की आपण आता आपल्या शेतीत शेत. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की घरी गेलो, पाणी आला आणि इथं पण आलो तर पाणी चालू झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की आता हे हातावर शितुडे पडताना तुम्हाला दिसत असेल. हे बघू शकता इथं भरपूर पाणी आलं आहे मित्रांनो. घरी गेलो तर तेवढा पाणी नव्हता आला, पण आता खूप जास्त पाणी आलं आहे मित्रांनो. हे बघू शकता आम्ही फक्त एकच दर खाल्ला तिथलचा, आणि आता हा दुसरा दर चालू आहे खाणं. हे बघू शकता तुम्ही. आणि पाण्यात काय होतं माहिती का, हे पारी नाही पार सटकते हातातून, त्याच्यामुळं ते खांता येत नाही. त्याच्यामुळे आम्ही गेलो घरी. हे बघू शकता आपल्या ह्याचा दांडा आहे हो, माझ्या बाबाजवळ देतो म्हणजे त्याला वाढायला घालता येईल. तर ते लाकूड बघू शकता आपण, ते लाकूड त्यात टाकून देऊ. पाणी जर जास्त आलं ना तर काय होईल माहिती का, की हे लाकूड आणि हे बघू शकता खोलका राहू जरा तर. ओ मापावर नाही, ते खोलकार ते कोणतं माप घेतलं तुम्ही, कुठे ते माप कुठे? तेवढ्या दारात काय होतं त्याचं, बांधतली लाकडं बंद खाली जाईल ना ते. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या बाबांनी तरी ना कमी केला, हे बघू शकता तुम्ही. तरी पण आम्ही आता इथे येऊन बसलो, बाबा तिथे बसले, बाबाजवळ छत्री असल्यामुळं बाबा छत्री वापस आणली मित्रांनो. मी वापस आणली नाही, मग मी किती पागल झालो. आणि तुम्ही बघू शकता की आता मी कुठं बसले सध्याच्या घडीला, कारण की इथं मित्रांनो आमचं कुठं बघू शकता सगळी शेतात आलतो. शेतात येऊन आम्हाला भरपूर टाईम झाला होता. तुम्ही बघू शकता की आम्ही जे 2 लाकडं रवले होते ते एक हेव आहे आणि एक हेव लाकूड आहे. तर हे 2 लाकडं रवले होते, तर आता पाणी भरपूर वाढलं आहे मित्रांनो. पाणी काही करू दे ना आम्हाला इथं कामं. तर हे बघू शकता हे बंदर आपला पूर्ण होईल. त्यात हे लाकूड टाकून द्यायला लागते, पण राहू द्या आता. चला आपण जाऊया घरी आपण मित्रांनो, कारण